विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाड्यावरचा चहा या गोदावरी परुळेकर लिखित पाठाचा अभ्यास आपण करणार आहे. लेखिका गोदावरी परुळेकर यांचा जीवनकाल आहे 1908 ते 1996. त्या सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका होत्या. 1945 ते 1953 या काळात डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासींमध्ये जागृतीचे कार्य केले. त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडले आहेत. तसेच त्यांचे बंदिवासाची 8 वर्षे हे पुस्तकही प्रकाशित आहे. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी 1972 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रस्तुत पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठामध्ये लेखिकेने केले आहे. चला तर बेटा बघूया पाड्यावरचा चहा. तर बेटा सर्वात आधी पाड्यावरचा चहा हे शीर्षक आपण समजून घेऊ. बघा, पाडा कशाला म्हणायचं आणि अशा पाड्यावर गेल्यानंतर लेखिकेने त्या ठिकाणी चहा घेतला आणि म्हणून पाठाला शीर्षक आहे पाड्यावरचा चहा. तर 7, 8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव तयार होते. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलांचा फेरफटका करावा लागतो. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत. अशाच एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो होतो असं लेखिका म्हणतात. म्हणजे लेखिका या सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी सालकर पाडा या ठिकाणी त्या गेल्या होत्या. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी त्यांच्या स्वागतासाठी हजर होती. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेडी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे. काही खोपट्यांना तर एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतकी ठेंगणे असतात की आज जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. लेखिकेचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते. लेखिकेला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे. बहुतेक घरे एक दालनीच आहेत, एकच दार. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा तर काहींवर पळसाची पाने घालतात. कौलारू घरे क्वचितच दिसत असत. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तरी कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. खोपट्याच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असे. सगळे कार्यकर्ते आणि लेखिका एका ओट्यावर जाऊन बसले. प्रत्येक खोपट्यापुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते. सालकर पाड्यावर लोकांची कामावरून घरी येण्याची वाट पाहता पाहता लेखिका तिथल्या काही खोपट्यांमध्ये गेल्या. त्या खोपट्यांमध्ये काय दृश्य दिसलं त्यांना? एका बाजूला 3 दगडांची चूल, चुलीत व बाहेर ढीगभर राख, सतत चुलीवर ठेवून राप बसलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले, 1-2 मडकी, 1-2 तवल्या म्हणजे बेटा
खापरांची अशी खोलगट तव्यासारखी भांडी, त्यांना तवल्या म्हणायचं. एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, शिंक्यावर एक आंबील भरलेले मडके. आंबील म्हणजे बेटा पातळ असं कणिक भिजवून पातळ करून ते शिजवतात, मीठ टाकतात, त्याला आंबील म्हणतात. एका तवलीत एखादे हळकुंड, 1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेली व झाडाला अडकवलेली विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने. कूड कशाला म्हणायचं बेटा? काठ्यांच्या, काड्यांच्या, बांबूच्या भिंती करतात आणि त्याला मातीने लिंपतात, त्याला कूड म्हणतात. तर कुडाच्या भिंतींना अडकवलेली आपट्याची पाने. 1.5 फूट लांबीचा, एका बाजूने बंद असलेला बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता. त्यात तंबाक म्हणजे तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत. हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती. म्हणजे या बांबूचा बरणीसारखा उपयोग हे लोक करतात. सालकर पाड्यावरची लोक कामावरून परत येईपर्यंत लेखिका म्हणतात की त्या आणि त्यांचे सहकारी खोपट्यात गेले, बाहेर आले, त्यांना कोणीच हटकले नाही. की तुम्ही कोण, येथे काय करता वगैरे काही विचारले नाही. ग्लानी म्हणजे बेटा चक्कर, घेरी. ग्लानी येऊन निपचित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निपचित पडलेला होता. त्या खोपट्याची ती कळा, तेथे नांदणारे 18 दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण हे पाहून लेखिका थोड्या घाबरल्याच. या भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय असे वाटू लागले. मन अगदी उदास झाले. एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. लेखिकेला वाटले, आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो, पुढे काय होणार, आपल्याला माघार घ्यावी लागणार काय, आपल्याला हे झेपेल काय. आणि लेखिका आणि त्यांचे सहकारी सुमारे 3 मैल चालत गेले. काहीच काम साधले नाही, तर उन्हातान्हातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती. आणि लेखिकेला चहाची फार सवय होती. पुन्हा संजाण स्टेशन गाठीपर्यंत घोटभर चहासुद्धा मिळणे शक्य नव्हते आणि लेखिकेचा जीव अगदी रडकुंडीला आला. ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळेच लेखिका म्हणतात, मी स्वतःला सावरून घेऊ शकले. कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या. त्याच घळत लेखिका आणि त्यांचे सहकारी एका ओट्यावर बसून राहिले, लोकांची वाट बघत. हळूहळू गुरांच्या व बकरांच्या मागे गेलेल्या मुलांना ही मंडळी तेथे असल्याची बातमी समजली. बरीच मुले त्यांना बघण्यासाठी त्यांच्या अवतीभोवती जमा झाली. कोणी हातातल्या काठ्यांवर हनुवट्या ठेवून, तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकामका बघू लागली. घरातली मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसे एकूण 1 जमीन मालकांकडे कामाला गेलेली होती. त्या मुलांपैकी 1-2 समंजस वाटली. त्यांना लेखिकेने सांगितले, मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत, त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे, त्यांना घेऊनच तुम्ही परत या. त्या मुलांनी आपसात काहीतरी कुजबुज केली व ती मार्गाला लागली. ती आमचा निरोप पोहोचवणार की काय करणार काहीच समजले नाही. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व लेखिका म्हणतात, आम्ही सगळे त्यांच्या नजरकैदेतून सुटलो. नजरकैद म्हणजे बेटा एखाद्यावर बारीक लक्ष ठेवून असणे, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणे किंवा टकमक बघत राहणे. बराच वेळ गेला तरी कोणी येण्याची चिन्ह दिसेना. त्या भयान जागेत एक एक क्षण लेखिकेला तासासारखा भासू लागला. ती मुले जी गेली ती कोठे गेली, कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार, काहीच समजेना. मध्येच उठावे
पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असे करत सगळे तिथेच घुटमळत राहिले. चहाची तल्लफ जाणवू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. लेखिकेला तर ब्रह्मांड आठवू लागले. मनातली कालवाकालव दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून डॉक्टर दळवी व लेखिका चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसले. कंटाळून नाईलाजाने सर्वांनी परत जाण्याचा विचार केला. तेवढ्यात लेखिकेने पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना दिसले. त्यांना येताना पाहिले तेव्हा लेखिकेच्या जीवात जीव आला. जीवात जीव येणे, खूप बरे वाटणे, खूप छान वाटणे. त्यांना लवकर येता आले नाही कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात. टिटवाळा परिषदेचे लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती. ते अगदी निर्विकार दिसत होते. त्यांच्या जवळ आल्यानंतर वारल्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा करून नमस्कार केला. आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत ते सर्वांना घेऊन गेले. ते लेखिकेशी त्यांच्या सहकाऱ्यांशी काहीच बोलले नाहीत. सगळे तिथेच उभे होते. एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने त्यांच्यासाठी हातरी टाकली. लेखिका अगदी थकल्या होत्या. कुडाला टेकून हातरीवरच बसल्या. इतक्यात वारल्यांनी एक बाज आणली. बाज म्हणजे खाटबेटा. ती झोपडीबाहेरच झाडाखाली टाकण्यास सांगितली. गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले. पण ते वारली लवकर जमणे शक्य नव्हते. सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले होते. त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता. ते 10-15 जण जमले. हळूहळू कुडापाशी ओळीने बसले. बराच वेळ गेला तरी कोणी येण्याची चिन्ह दिसेना. त्या भयान जागेत एक एक क्षण लेखिकेला तासासारखा भासू लागला. ती मुले जी गेली ती कोठे गेली, कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार काहीच समजेना. मध्येच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असे करत सगळे तिथेच घुटमळत राहिले. चहाची तल्लफ जाणवू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. लेखिकेला तर ब्रह्मांड आठवू लागले. मनातली कालवाकालव दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून डॉक्टर दळवी व लेखिका चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसले. कंटाळून नाईलाजाने सर्वांनी परत जाण्याचा विचार केला. तेवढ्यात लेखिकेने पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना दिसले. त्यांना येताना पाहिले तेव्हा लेखिकेच्या जीवात जीव आला. जीवात जीव येणे, खूप बरे वाटणे, खूप छान वाटणे. त्यांना लवकर येता आले नाही कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात. टिटवाळा परिषदेचे लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती. ते अगदी निर्विकार दिसत होते. त्यांच्या जवळ आल्यानंतर वारल्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा करून नमस्कार केला. आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत ते सर्वांना घेऊन गेले. ते लेखिकेशी त्यांच्या सहकाऱ्यांशी काहीच बोलले नाहीत. सगळे तिथेच उभे होते. एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने त्यांच्यासाठी हातरी टाकली. लेखिका अगदी थकल्या होत्या. कुडाला टेकून हातरीवरच बसल्या. इतक्यात वारल्यांनी एक बाज आणली. बाज म्हणजे खाटबेटा. ती झोपडीबाहेरच झाडाखाली टाकण्यास सांगितली. गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले. पण ते वारली लवकर जमणे शक्य नव्हते.
सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले होते. त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता. ते 10-15 जण जमले. हळूहळू कुडापाशी ओळीने बसले. मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते. आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेना. सारे जण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्या पुढेही प्रश्नच होता. कॉम्रेड दळवी व लेखिका आपसात बोलत होते. थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून लेखिकेने त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला, दादू थोडा चहा मिळेल का? सोय होईल का? चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते विचारात पडले. एक जण म्हणाला, बाई जेवण करणार का? जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते. त्यांच्याबरोबर त्यांच्याच जेवणातले लेखिकेला चालणार होते असं त्यांनी वारल्यांना सांगितलं. बाई आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार? एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले. मला वाटले चहा काही मिळणार नाही, जेवण मिळणार. पण त्यांनी जेवण व चहा दोन्हींच्या तयारीला सुरुवात केली. चहा करायचा म्हणजे त्यांच्या पुढे प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती, त्यांना जरूर लागत नसे. कोणाकडे चहाची पावडर नव्हती. गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण. ते आपसात बोलू लागले, चहा कसा करायचा र? काय र? चहा होय, सोय तर होल, पण साखर कुठं गवसल? आपल्या पायी नाही, पण पाटलाकडे थोडी खांड होवी. पाटलाकडे गोड मिळेल. पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू. बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का? एकाने एका पोराला बोलवून गूळ आणायला सांगितला. चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले. तेव्हा लेखिकेने विचारले, दुकान कितीसं लांब आहे? ते म्हणाले, जवळच आहे. पोर 2 टांगात परत येईल. मागाहून सगळ्यांच्या लक्षात आले की सुमारे 3 मैलांच्या परिसरात दुकान नव्हते. लेखिकेने विचार केला, यांचा 2 टांगांचा अंदाज 3 मैलांचा आहे तर? चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली. त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होते. ते चहा घेतलाच तर बिगर दुधाचा घेत. दूध पिणे त्यांना माहीत नव्हते. काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे. उलटी होईल. चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल. त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती. लेखिकेला बिगर दुधाचा चहा चालेल असे जेव्हा त्यांनी सांगितले, गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. बकरी गवसावयाचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता. बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले. जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती. सारी जमवाजमव होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे लेखिकेने ओळखले आणि शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन त्या पडल्या. कॉम्रेड दळवी झाडाखाली हातरी पसरून निजले. दोघेही अतिशय थकले असल्यामुळे झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमध्ये त्यांना ताबडतोब झोप लागली. एकावर चहाच्या भुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, स्वच्छ घासलेला टोप, 3 दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उठवले. त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा लेखिका आणि त्यांचे सहकारी यांना चालणार नाही. त्यांनी केलेलाच चहा आम्ही घेऊ असं लेखिका आणि सहकाऱ्यांनी त्यांना सांगितल्यावर त्यांना बरं वाटलं. एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला. काही वारली त्याच्या भोवती बसले. त्यांनी कळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. त्यात होता तेवढा गूळ व चहाची भुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले. सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या तृणात
बकरीचे दूध आणले. तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा उकळले. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून 2 लहान लहान पितळ्यात त्यांनी चहा वारल्यांना लेखिकेने त्यांच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले. तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळवून हातात धरले. चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोटघोट चहा ओतला. अशा प्रकारे आम्हा 10-15 माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली.